वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित अध्याय 4 संसार परमार्थ. श्री गुरुदेवाय नमः. मागे झाले निरूपण 4 आश्रमाचे वर्णन, त्यातील तत्व आहे सनातन सर्वांसाठी, त्याची करू जाता योजना, उत्तम चाले समाज धारणा, ऐहिक उत्कर्ष अध्यात्म साधना, सर्वांधी साधे व्यक्तीची ही पूर्ण उन्नती, समाजाची उत्तम स्थिती, आश्रम धर्मी साधे निश्चिती. आजही सर्व लहानपणी ब्रह्मचार्य पाळावे, गुरु घरी विद्यार्चन करावे, पुढे लग्न करोनी विणभावे पुत्र पौत्रा, ब्रह्मचर्य घ्यावी धर्म संस्था, गृहस्थे साधावी अर्थव्य व्यवस्था, काम जिंकणे वानप्रस्था, मुक्त वावया पूर्ण कामा कामाजी लागले, की वैराग घ्यावे आपण भले, सेवा साधर्थ सोडिले पाहिजे घर, करावी ग्रामसेवा ज्ञानसेवा, वानप्रस्थी वृत्ती बनवूनी जीवा, आणि मोक्षासाठी साधावा संन्यास भाव. संन्यासी सर्वांशीच होणे आहे, त्याविन मोक्षाची नाही सोय, मोक्षा वाचुनी तरोन पाय, दुसरा कोठे वासना हाची भवसागर, आसक्ती हाची खरा संसार, ज्ञाने त्यांच्या पावे पार, हाची मोक्ष. झाला वासनेचा नाश, त्यासीच नाम असे संन्यास, मग त्याचे सर्व करणे निर्विष, आदर्श लोकी. मुक्त तो वासनेतुनी मोकळा, कोठे नाही आसक्तीचा लळा, ओळखोनी आत्मस्वरूपी सकळा, विलीन होई. हीच जगाची अंतिम धारणा, कर्म कराया निर्बळपणा, यातची वसने उपासना उद्धाराची. ही भूमिका त्याची गवसली, त्याचे कर्मे योग रूप झाली, ही संन्यास सदसा साधिली पाहिजे सर्वांनी. 4था आश्रम वृद्धपण, ऐसे असले तरी जरी वाचन, तरी या आत्मविकासासी बंधन, लागू नयेसी वयासे. हे सर्व काही वृत्तीवरी, वृत्तीच करावी लागे सुसंस्कारी, ब्राह्मदिया सयकारी, म्हणून वर्णिमा धर्मग्रंथी. कल्पिने आयुष्याचे 4 भाग, भोगातुनी साधाया त्याग, परी आज 70 वर्षाचे आयुष्य अव्यंग, कोणास लाभे. म्हणून प्रधान पाहता दीक्षांची, तत्वे 4ही आश्रमांची, आचरावी जीवनी साची, ताडतडीने सर्वांनी. मात्र ज्या क्षणी वैराग्य आले, तेव्हाची घर सोडून पहाडे, ऐसेही नाही पाहिजे केले वेड्या परी. कोणी वैराग्य येता घर सोडती, तीर्थाटनी भटकाया जाती, जीवन दुसऱ्यावरी जगविती, भीक मागती दारोदारी, पुन्हा वाढती क्रोध काम भाव, भोगोनी दुःख पाहुनी गौरव, संसाराचा पुन्हा प्रभाव पडे त्यावरी. यासाठी दीक्षा संस्कारे घेणे, उचित जीवाच्या प्रगती कारणे, परी बहिरंग दीक्षेने सोंग धरणे व्यर्थची आहे. माझा विश्वास आहे संस्कारावरी, परी व्यवस्था लागते तय्या परी, नाही पेक्षा उपेक्षाची बरी, ऐसा दीक्षेची. मग ती ऐसी आश्रम दीक्षा, संप्रदायी दीक्षा, गुरु दीक्षा, व्रती दीक्षा वा कार्य दीक्षा, धर्म दीक्षे सहित. दीक्षेने मन तयार होते, परिकर्म पाहिजे नित्य केले ते, आचरणाविन फजिती होते दीक्षितांची. एकादशी घेतला दीक्षा, भोजन करी मागोनी भिक्षा, लोक पाहुनी हा तमाशा,
हासती वेडा मनोनिया. दीक्षा घेतली व्रतबंधाची, नाही संध्या नित्य नेमाची. काय करावी संस्काराची, व्यवस्था तेथे. ब्रह्मचार्याची दीक्षा घेतली, समयदृष्टीच बिघडली. तैसीच गृहस्थाश्रमाची झाली उलटी रीती. आश्रमपण निघोनी गेले, तमाशाचे भाव वाढले. तत्वाविन सामर्थ्य कुठले, दीक्षे माझी. वानप्रत्य मनोनी घर सोडले, बाहेर व्यापार करू लागले. संन्यासी मानासाठी झगडले, तरी ते व्यर्थ. घातली भगवी वस्त्रे अंगावरी, परिक्रोध भरला अंतरी बाहेरी. लंगोटीसाठी झडला करी, यजमामासी. चुंगी मागुनी धन जमवी, झोपडी बांधुनी वैभवे सजवी. राख फासुनी संन्यासी मनवी, दाससी जो संसाराचा. न सुटे झोपडीचा अभिमान, मांजरी श्वासनावरी प्रेम पूर्ण. वेळ न भावे ब्रह्मज्ञान, सांगावया अनुभवया. ही कसली आहे दीक्षा, नाही सेवा नाही तितिक्षा. पशु जैसे शोधती भक्ष्या, मागती भिक्षा चैनीसाठी. जी भिक्षा जयाची घ्यावी, त्याने ती पथ्ये सांभाळावी. वृत्ती वाकडी होऊन घ्यावी, वाईट कर्मी. नाही पेक्षा ऐसेची जगावे, काम करोनी न्याय वागावे. नाव बदनाम होऊन घ्यावे, दीक्षा घेऊनी कोणती. सुखे करावा संसार, साधेल तैसा परोपकार. चारही आश्रमाचा सार, आचरणी आणावा. बायका मुलांची चिंता लागली, मनोनी वैराग्याची दीक्षा घेतली. ते वैराग्य नवे कुर्चाई केली, सोंग घेऊनी वैराग्याचे. एका साधकास वैराग्य आले, त्याचे घरदार सोडून दिले. लंगोटी लावून स्नान केले, अरण्या माझी. रोज रोज स्नान करी, लंगोटी सुकवी झाडावरी. तेथे उंदीर जाऊनी कातरी, लंगोटी त्याची. तो लंगोटी मागाया गावी जाय, म्हणू काय करावा उपाय. लंगोटी आमची खाऊनी जाय, उंदीर राजा. लोकांनी वैराग्यास सुचविले, तेथे पाळा मांजरीचे पिले. म्हणजे लंगोटी राखया झाले, सेवकची ते. घेतले वैराग्याने मना, आणले मांजरीच्या धना. मग त्याच्या खाण्याची विवंचना लागली मागे. लोक म्हणती गायी पाळा, म्हणजे त्याचा निर्वाह सगळा. आपणासही मिळेल गोळा, दही दूध लोण्याचा सात्विक. तेही त्याच्या मना आले, लोकांशी मागुनी गोधन केले. पुढे चारची चिंता चाले, मनी त्याच्या. चाऱ्या गवताची मागे भीक, लोक म्हणती बाबा हे दुःख. करा तेथेची शेत आनिक, थोडी बहु. तेही पटले त्याचे चिंती, मिळवली मनमाने शेती. राबविली गडी माणसे पुरती, करावया तिची. अधिकाधिक तेची केले, धन्य धान्य जमा केले. सांभाळायाचे कोडे पडले, मना माझी. कोण मिळेल इमानदार, नसावा ऐदी अथवा चोर. आपला मनोनी करील व्यवहार, ऐसी कोण शोधावा. लोक म्हणती कोणी ठरवावे, बुवा मनोनी लग्नची करावे. म्हणून होईल आता बर्वे, धना मना सांभाळया. बिचाऱ्याचे वैराग्य गेले, पुन्हा संसार बंधन गळी पडले. याचे कारण संस्कार पाटले नव्हती पूर्वीही. मनोनी म्हणतो वैराग्यासाठी, घर सोडणे नको उठा उठी. त्यासाठी पाहिजे बुद्धी गोमटी, सेवा भावना त्याग वृत्ती. आपले घर सोडून घ्यावे,
गावची घर समजूनी राहावे, सर्व गावाचे काम करावे, देवसेवा मनू ठेवावे ईश्वर भजन, काम करावे गावाचे पूर्ण, फुकाचे न करावे भोजन, वैराग्याने कधीही वैरागी अथवा संन्यासी, ब्रह्मत्यागची नको त्यासी, त्याग वृत्तीने गृहस्थासी, वैराग्य साधे संसारी. वैराग्य म्हणजे आसक्ती त्याग, संग्रह त्याग, उपभोग त्याग, लागावी अंगी कार्याची आग, ग्रामसेवा करावया, आपल्या मुलांसारखीच सर्व मुले, होवोत ऐसे मनी आणले, त्यांच्या जोपासनेचे व्रत घेतले, तोची विरागी म्हणावा, आपल्या अंगी असो फाटके, परी गाव लोक राहोत नेटके, हे साधावया जो कौतुके, कार्य करी जो माने, त्यासीच म्हणावी वैरागी, जो सर्व लोकांच्या परित्यागी, सेवेसाठी कष्ट घे अंगी, नेहमीच लोकांच्या अनेक साधिती स्वावलंबन, दानी दुसऱ्यास पूर्वी धन, जो सर्वस्व आपुले दे अर्पण, तोची संन्यासी म्हणावा, ऐसा संन्यास सर्वांसी घ्यावा, आधी आपला प्रपंच सावरावा, मुलारिया फळापरी सुखवावा, समाज मग काही मुलांनाच संन्यास देती, त्यांची असते कोवडी स्थिती, ते जव भव वयात येती, पावे करती मनमाने, संन्यास घेतलिया स्वये, मग लग्नही करिया नये, मग शोधती नाना उपाय, उपद्रव बनतो गावाचा, संन्यासाने संन्यास घ्यावा, गावकऱ्यांनी जाच सोसावा, ऐसी बुद्धिकल्पना करावा, समाजाने मनोनी हे चुकीच आहे, तो संन्यास संन्यासही नोहे, वानप्रस्थी संन्यासी राहे, धोका न होय मुला ऐसा, संन्यास म्हणजे थकता काळ, आत्मचिंतनी जावा वेळ, आशीर्वाद मिळावा सकळ जन लोकांसी, परी ज्यांनी कष्टची नाही केले, गृहस्थी जीवन नाही अनुभवले, ते संन्यासी म्हणती झाले, आश्चर्य वाटे, ही घडी जेव्हापासून चुकली, ग्रामाग्रामाची फजिती झाली, प्रजा सर्व भिके लागली, गृहस्थ श्रमाची, झुंडग्या झुंड मुले नेती, कोणी वैराग्य संन्यासी करती, आणि मग बोके होऊनी फिरती लोकांमाजी, त्यांना नसतो सेवेचा आदर, नसतो कळला काही व्यवहार, मनास येईल तो उपकार करीती लोकी, म्हणून हे पाहिले बदलले, अपलवीन पाहिले मुंडले, त्यास अभ्यास सोनीस काढले, पाहिजे आधी कोणी असती महासंस्कारी, कोणा उपजत अनुभव थोरी, त्यांनी इच्छेप्रमाणे संसारी, वावे न वावे त्यांना नसे आडकाठी, परी हे सूत्र नवे सर्वांसाठी, याने मोडेल परिपाठी उत्तम गुणांची, हे संतांनी जाणले, मनोनीच कळवोडी सांगितले, रांडा पोरे सोडू नका बोलिले, परमार्थासाठी करावा सुखाने संसार, करावा अतिथींचा सत्कार, बांधा सोपे माड्या घर, उत्तम व्यवहारे धन जोडा, वैराग्य वाढवा त्यातुनी, सेवा परोपकार साधुनी, रंगा सदाचारे भक्ती रंगनी, हाची राज्य मार्ग सत्तांच्या, ऐसेची संती सांगितले, कितीतरी संत ऐसेची वागले, त्यानेच नाव अमर झाले तयांचे लोकी, हे जाणूनी वागावे आपण, गृहस्थाश्रमी मासी उज्ज्वल करून, वैराग्याचे तत्व सांभाळून, लोकसेवा साधावी, सवे घेऊनी आपुली पत्नी, सेवा करीती मिळोनी दोन्ही,
हेची आहे वैराग्याची निशाणी. संसार संग सुटवावया, यातून प्रकटते खरा संन्यास. नाहीतरी अवघा त्रास, आपण न तारी कोणास. आसक्त नर आणि कोणी निरासक्त असला, संन्यास घेऊन वनी गेला, तोही नाही उपयोगा आला. समाजाच्या गृहस्थाश्रमासी नाही जाणले, ज्याने त्याने मनानेच केले, यानेच कार्य विस्कळीत झाले. समाजाचे गीतीने यथार्थ ज्ञान दिले, परी ते जन्मनाने नाही घेतले. रूढीच्या प्रवाही वाढू लागले, विसरले सर्व भूहित. ब्रह्मचारी अभ्यासही करी, वानप्रस्थ वनीच विचरी. संन्यासी निरासक्तीच्या भरी, विटाळमानी जगाच्या. ऐसे झाले धोरण आजचे, त्यामुळे ओझे वाढले गृहस्थाश्रमाचे. प्रत्येकाने प्रत्येकाचे पुरकक्त सोडले, सर्वांनी सर्वीच सोडले. परिगृहस्थाने अधिक जोडले, कष्ट करिता करिता मोडले. हाड त्याचे सर्वांनाची मदत करावी, पुन्हा दिनताची अंगी घ्यावी. हे करोनी त्यासी मने गोसावी, लटका संसार जोड दे. हे सर्व सहन करोनी, आपुली होऊ त्रास विसरोनी. जगावी राखी लाज देऊनी, धनमानादी. स्वतः शरीराने राबावे, आपुले जीवन आपण निभवावे. अधिकाधिक तेजची जावे, गावा साडी. साधू आला, संत आला, राजा आला, रंग आला. अतिथी पाहुणा भुकेला आला, सर्वांसाठी गृहस्थाश्रम. करी आलेल्यांचा सत्कार, संत साधूंच्या समान सुंदर. सार्वजनिक कामांच्याही बोजावर, सांभाळी तसे प्रेमाने. आला जांती दंड राजदंड, तोही भरतसे उदंड. मुंगीपासून सर्व ब्रह्मांड, जीवजन त्यागेवरी. हे सर्व गृहस्थाश्रम करी, मुले बाळे पोसोनी घरी. काटकस करीने उगवणी करी, अन्नदान नमत्रेने. गृहस्थाश्रम म्हणजे जबाबदारी, स्त्रीपुत्रांपरीच सर्वतोपरी. देशभेस सांभाळणारी वृत्ती असे त्याची. एरवी असोत सर्व आश्रम, सर्वात मोठा गृहस्थाधर्म. गृहस्थ धर्मावरीच योग्य क्षम, चालतसे सर्वांच्या. ब्रह्मचर्याची शिक्षा दीक्षा, वानप्रस्थांची तितिक्षा. संन्यासी ज्ञानांची समीक्षा, गृहस्थ धर्माची योगे. त्यासची लोक फसवू म्हणती, आणती त्याच्यावरून जगती. ही कैसी आहे रीती संसाराची, म्हणून संती गृहस्थ गौरविला. धन्य धन्य म्हणविले त्याला, तोची जगाच्या माता पिता ठरला. पालन पोषण करणारा, त्याचे उपकार एरवी फिटेना. एकची आहे त्याची साधना, गृहस्थाने पुत्र जाना. शिकवोनी स्थाना बसवावे, लहानपणीच आश्रमी न्यावे मुले. जैसे विश्वामित्रे राम लक्ष्मण नेले, सैद्यपानी द्रोहांनी शिकविले. तैसे विविध ज्ञान घ्यावे, माधुरी पुरीतीची गावी न यावे. गावाचे जीवन सुधारावे, गृहना करिता नरनी जावे. लागे अहंकारे, जोवरी हवे आहे शरीर. आवश्यक वाटे अन्न वस्त्र, तोवरी न मनावा मिथ्या संसार. सेवा करावी सर्वांनी, गुरु मनोनी न गुरु व्हावे. आत्मस्वन सर्वांशी जाणावे, उठव्या बसण्यापासून शिकवावे. आईसारखे अज्ञजना, आपापले कार्य सर्वांनी करावे. परस्परांना पूरक व्हावे, म्हणजे जगाचे ओझे जावे. झेलले सहज, आश्रमांनी मुले शिकवावी. गृहस्थांनी मदत पुरवावी,
मुले वाढता पित्यांची घ्यावी परवानगी पुत्रांची. जावे देश परतणी अथवा राहावे ग्राम सुधारणी. पुढे संन्यासी होऊनी सेवाभावीचे वागावे. आपले पोट सर्वांनी भरावे वृत्तीसी कार्य वाढवीत न्यावे. म्हणजे गृहस्थावरी अवलंबावे ऐसे नव्हे. आपापले कार्य सांभाळावे जीवमात्रासी संतुष्ट करावे. कोणीच कोणावरी न राहावे विसंबोनी. मग पुढे सर्वची आहे सेवा कार्य करोवी जीव भावा. उरला असेल तो सगळा ठेवा वाटून घ्यावा गावासी. कोणा काय देतो सेवा धन आपुले कार्य सांभाळून. यावरीच खरे महिमान लौकिकांचे आपुल्या. ऐसी आहे परंपरा जेणे चाले जगाच्या पसारा. वेगवेगळ्या कामांच्या बटवारा सारखाची वावा. येथे सर्वांशीच काम कराने कोणीच उत्तम कनिष्ठ म्हणे. सर्व मिळून जग साजविणे आपुल्या परी. म्हणावे संकलाचे आभार करावा परस्परांशी पुरव्यवहार. असो संन्यासी हा गृहस्थ नर सारखा अधिकार सर्वांच्या. गृहस्थ तन्मनाने कष्ट करीती संन्यासी त्यांचा दिशा दाविती. मग का उगेची पाया पडती एक एकाच्या. मला हे काही समजेना कोणाचे उपकार आहे कोणा. सर्वची आपुल्या स्थान धन्य असती. पुत्रधर्म पाळता पुत्र श्रेष्ठ पितृधर्म पाळता पिता वरिष्ठ. तेथे म्हणावे श्रेष्ठ कनिष्ठ कोणी कोणा. पाया तयानेच पहावे ज्याने आपल्या कर्मासी चुकवावे. नाहीतरी प्रेम ठेवावे परस्परांचे दोघांनी. कोणी कोणासी न लेखावे हीन तोसे सर्वेश्वराचा अपमान. अभिमानाची संन्यास्याहून महान ठरेलीन पत्रिवता. एरवी कोणाचाही आदर सर्वांनी करावा होऊनी नम. हा तव आश्रम धर्माचा सार. अहंकार नसावा हीनतेची भावना ही नसावी. निष्ठेने सत्कार्य करावी सहकार्य घ्यावी आपुल्या गावी. गृहस्थाने आपुल्या साधावा गृहस्थाश्रम. पाळावा गाव सेवा धर्म. गावाकरिताच आपुला नेम सांभाळावा. कष्ट करोनी धन जोडावे ते धन सत्कारीच लावावे. कधीही निर्यधक न बेचावे धंदी कुणाच्या लागुनी. याचे मिळावया शिक्षण वावे गावोगावी कथा प्रवचन. वाढवावा गृहस्थाश्रमाचा मान नीट नेटका करावया. नेटका ऐसा प्रपंच झाला तरी परमार्थ त्यातची साधला. हा समन्वय संती सांगितला तोची खरा ग्रामधर्म. आमच्या गृहस्थाश्रमाची सार आहे सहकार्याची भांडार. सर्व मिळून उजळू सुंदर ग्रामधर्म आपुला. ग्रामधर्माचे महत्व थोर त्यात गृहधर्माचा मोठा अधिकार. मातीथर्यांचे तीर्थ सुंदर तुकड्या मने. ते श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभाव संमत. निरूपिला संसार परमार्थ. चौथा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.